जबाबदार व्यक्ती आहे याच्यावरही संबंधित जो स्थानिक प्रशासन आहे हे पोलिसांमध्ये तिथल्या स्थानिक पोलीस स्थानकामध्ये त्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करणारच आहेत. पण तत्पूर्वी ताबडतोब त्याचे जे काही 37-38 अकाउंट आहेत हे सील केले जातील आणि त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा व्यवहार शासकीय योजनांचा असो अशासकीय योजनांचा हा निश्चितपणाने होऊ दिला जाणार नाही. आणि मात्र हे आचारसंहिता सोडवण्यात आलेली आहे त्यामुळं वेळ मिळत नाही. नाही, साधारणपणे आम्ही कुठलीही प्रक्रिया करत असताना त्याच्यामध्ये किमान 15 ते 20 दिवसांचा कालावधी व्हेरिफिकेशनला देत असतो. आपण पहिला हप्ता ज्या वेळेला 17 ऑगस्ट रोजी आपण रिलीज केला 1,07,00,000 महिलांचा, ते 1 जुलै ते 31 जुलै पर्यंतचे अर्ज होते आणि त्याची छाननी केली होती. 31 ऑगस्टला आम्ही जी काही 52 लाख महिलांची खात्यामध्ये जे डीबीटी केलं त्याचं व्हेरिफिकेशन 1 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट पर्यंत जे अर्ज आलेले होते त्यांचे ते लाभ आम्ही वितरित केला होता. आणि आता जो लाभ 25 तारखेपासून सुरू आहे हा साधारणपणे पहिल्या 2 महिन्यामध्ये आधार सीडिंग न झालेल्यामुळे, बँक सोबत आधार लिंकेज न झालेल्यामुळे किंवा काही टेक्निकल कारणास्तव स्क्रुटिनी राहिलेल्या महिलांसहित ज्या 1,60,00,000 महिला आहेत ज्यांना पहिल्या 2 महिन्याचे लाभ गेलेले आहेत त्यांचा 3ऱ्या महिन्याचा हप्ता आपण देत आहोत. त्याच्यामुळे व्हेरिफिकेशनसाठी साधारणपणे आम्ही पुरेसा कालावधी देत आहोत. आता आमच्याकडे 2,45,00,000 पेक्षा जास्ती अर्ज आलेले आहेत. पण लाभ देत असताना आपण 2,10,00,000 महिलांना देतोय. म्हणजे जवळपास दरवेळेला 20-25 लाख अर्ज हे स्क्रुटिनी अभावे ते आम्ही त्या ठिकाणी मागे ठेवत आहोत. अशा पद्धतीनं काही ठिकाणी दुरुपयोग सुद्धा केला जात आहे. पण ते शासनाच्या निदर्शनास आल्यावर त्या वेळेला आम्ही निश्चितपणाने त्याच्यावर कारवाई करत आहोत. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं ही जी काही नांदेडमधली घटना आहे, जे काही अकाउंट्स आहेत हे सील केले जातील आणि त्याच्यावर जो काही दंड आहे किंवा कारवाई आहे ती निश्चितपणाने केली जाईल. तुम्ही ज्या पद्धतीने सांगतायत की हे 38 अकाउंट, मात्र ह्या ज्या व्यक्तीने आहेत त्या समोरच्या व्यक्तीचे आधार कार्ड असतील, बँक पासबुक असतील. आता तुम्ही जर 38 अकाउंट सील करायला जर लावले तर त्या समोरच्या नागरिकांना देखील याचा त्रास सहन करावा लागेल. साधारणपणे आपल्याला प्रातिनिधिक स्वरूपात ह्या सगळ्या जर चौकशीमध्ये ते जे नागरिक आहेत त्यांचा काही याच्यामध्ये जर काही नसेल तर जे काही ते अकाउंट सील केली जाईल तो बँकेला ते तशा पद्धतीचे आदेश देऊन पुन्हा एकदा ते अकाउंट आपण ओपन करू शकतो. पण साधारणपणे चौकशी होईपर्यंत ते अकाउंट सील ठेवणं हे निश्चितपणाने गरजेचं आहे. कारण आम्हाला जी प्राथमिक स्वरूपात जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये रोजगार हमी असेल, इतर काही शासनाच्या योजना आहेत, या संदर्भातला जो डेटा उपलब्ध होता ते अकाउंट त्यांनी वापरण्यात आलेले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत एकदा सविस्तर त्याच्यामध्ये चौकशी झाली, जे निर्दोष असतील त्यांचे अकाउंट लगेचच चालू केले जाऊ शकतात. पण तात्पुरत्या स्वरूपात त्याची चौकशी होईपर्यंत त्या अकाउंट मध्ये कुठल्याही पद्धतीचा हे होऊ नये, व्यवहार होऊ नये. कारण जर ते अकाउंट महिलांच्या नसतील तर मग त्याच्यामध्ये त्या खात्यामध्ये जे पैसे जमा झालेले आहेत तर त्या संदर्भात तर काही कारवाई करणं गरजेचं आहे. आणि मग जी काही सविस्तर चौकशी होईल त्याच्यानंतर जे काही ज्या नागरिकांचं काही त्याच्यामध्ये हे नसेल त्या अकाउंटचे हे पुन्हा एकदा अकाउंट सुरू करण्याचे निर्देश बँकेला देता येऊ शकतात. प्रश्न असा होता की ज्या महिलांच्या संबंधित आधार कार्ड खात्यामध्ये जे केले गेले त्या महिलांचा संबंध आढळला तर काही कारवाई होईल. महिलांची आम्हाला जी प्राथमिक स्वरूपात माहिती मिळाली त्या अकाउंट महिलांचे नाहीये. नावं जी त्यांनी फॉर्म भरलेले आहेत ते महिलांच्या नावावर त्यांनी या अकाउंट वेगळे आहेत आणि आधार कार्ड वेगळे आहेत. त्याच्यामुळे तशा पद्धतीचं प्रातिनिधिक स्वरूपात आलेलं आहे. त्याची सविस्तर चौकशी झाल्यानंतर जी काही आहे ती करण्यात येईल. त्याच्यामुळे नावं फक्त महिलांची आहेत. आम्ही हे पण तिथं सूचना दिलेल्या आहेत की ज्या महिलांची नावं वापरण्यात आलेली आहेत फॉर्म भरण्यामध्ये त्यांना आधी या योजनेमध्ये, या लाडकी बहीण योजनेमध्ये आणि त्यांनी त्यांचा रेग्युलर अर्ज भरलेला आहे का, त्याला कुठलं अकाउंट दिलेलं आहे, त्याला कुठलं आधार कार्ड आहे, तर या संदर्भातली पण शहानिशा निश्चितपणाने चौकशीमध्ये होईल. 5 दशकातून पहिल्यांदाच जर महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून महायुतीच्या सरकारने जर ही योजना आणली असेल तर याचं स्वागतच प्रत्येक स्तरावरून होत आहे. ज्या महिलांना लाभ मिळत आहे ते निश्चितपणाने आनंददायी आहेत. आम्हाला अनेक वेळेला आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये गावामध्ये जातो. आज प्रत्येक आठवड्याला इतक्या मोठ्या संख्येने सक्सेस स्टोरीज या योजनेच्या संदर्भात सुद्धा येत आहेत की ज्या